थकबाकी वाढल्यानं राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांच्या शेती तारण म्हणजेच मॉर्टगेज कर्जावर अलिखित बंदी घातली आहे। सोलापूरसह राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये तब्बल 30,000 कोटींची थकबाकी आहे। यात सोलापूर जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे। मुख्यमंत्र्यांचे आदेश डावलून बँक अधिकारी पीक कर्जासाठी सिबिलची अट सक्ती करतायत आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे। कर्ज मिळणंही कठीण झालंय। आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। होर्मुझ टप्प्याटप्प्याने खुली होणार, जुलैमध्ये वाहतूक सुरू होणार, अडकलेली जहाजे प्रथम मार्गी लागणार, आखाती क्षेत्रात अडकलेला किंवा विलंब झालेला माल बाहेर काढण्यावर लक्ष केंद्रित केलं जाईल। कच्च्या तेलाचे, विविध उत्पादनांचे, एलपीजीचे, रसायनांचे आणि एलपीजीचे वहन करणाऱ्या जहाजांना यामध्ये प्राधान्य दिलं जाईल। मंगळवारपासून राज्यात बरसणार मान्सून धारा, हवामान विभागाचा अंदाज। पुढील वाटचालीसाठी पोषक वातावरण, रेंगाळलेला मान्सून पुढे सरकण्यासाठी परिस्थिती निर्माण झाली असून मंगळवारपासून महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होणार आहे। विदर्भ, मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने शुक्रवारी वर्तवलाय। शरद पवारांच्याही पक्षाचे 5 खासदार फुटणार, सुनेत्रांच्या दिल्ली दौऱ्यांमुळे चर्चांना उधाण। आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत देखील राजकीय तर्कवितर्क तीव्र झालेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्याची शक्यता वर्तवली जाते। विदर्भामध्ये 59.95 मिलीमीटर पावसाची तूट, अल निनोचा वाढता प्रभाव। जून महिन्यातील 18 दिवसातील वास्तव। जून महिन्यातील गेल्या 18 दिवसातील स्थिती पाहता विदर्भामध्ये 79.02 मिलीमीटर पाऊस पडणं अपेक्षित होतं, पण वास्तविक पाहता या कालावधीमध्ये प्रत्यक्षात केवळ 19.07 मिलीमीटर पाऊस पडण्याची नोंद प्रशासन दरबारी घेण्यात आली। पाणी टंचाईच्या नावाखाली शेतकऱ्यांचा बळी, शेतीपंपांना फक्त 2 तास वीज, निर्णयाविरोधामध्ये संतापाची लाट। भीषण दुष्काळाची शक्यता लक्षात घेऊन शासनाने उजनी धरण आणि भीमा नदी परिसरातील शेतीपंपांना केवळ 2 तास वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर माढा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरल्याचं वातावरण दिसत आहे। सोलापूर जिल्ह्यात 2 कोटींचे चारा बियाणे मिळणार, एल निनोचा इशारा। चारा टंचाई टाळण्यासाठी पशुसंवर्धन विभागाची तयारी। टंचाईच्या काळामध्ये चारा उपलब्धतेची समस्या निर्माण होऊ नये यासाठी मोफत चारा बियाण्यांचं वाटप केलं जात आहे। मात्र चारा उत्पादनासाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध असलेल्या पशुपालक आणि शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ दिला जातोय। अमेरिका इराण चर्चा पुढे ढकलली, लेबनॉनवरचे इस्रायलचे सततचे हल्ले चर्चा थांबण्यामागचं प्रमुख कारण। इस्रायलचे दक्षिण लेबनॉनवर पुन्हा हवाई हल्ले, इस्रायलचे 4 सैनिक तर लेबनॉनचे 18 नागरिक ठार। 29 ऑगस्ट पूर्वी अंमलबजावणी न झाल्यास पुन्हा उपोषणाचा मनोज जरांगे पाटील यांचा इशारा। शेवटचे उपोषण करणार, मध्यस्थी स्वीकारणार नाही। राज्यात सापडलेल्या 58 लाख नोंदीचे कुणबी प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी यासह मराठा समाजाच्या प्रलंबित असलेल्या सर्व मागण्या 29 ऑगस्ट पूर्वी राज्य शासनाने पूर्ण कराव्यात। जर या मुदतीत प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नाही तर मी माझ्या आयुष्यातील शेवटचं उपोषण सुरू करणार असून त्यावेळी मी जिवंत राहील की नाही माहीत नाही, पण कोणत्याही मध्यस्थी आणि हस्तक्षेप करून देणार नाही, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकारला दिलेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 33,000 रेशन कार्ड ठरले धान्य मिळवण्याच्या निकषात अपात्र। सर्वाधिक 9,000 रेशन कार्ड शहरातील तर NPH मध्ये होणार वर्ग। जिल्ह्यामध्ये दुसऱ्या टप्प्यात तब्बल 31,000 रेशन कार्ड अपात्र ठरले आहेत आणि हे रेशन कार्ड आता प्राधान्य गटात न येणारं कुटुंब या प्रवर्गात वर्ग केलं जाणार आहे। भीमाशंकरला भाविकांची झुंबड, प्रशासनाची मात्र कसोटी। 5 महिन्यानंतर विनापास दर्शन सुरू, विकास कामांच्या पार्श्वभूमीवर गर्दी व्यवस्थापनाची जबाबदारी। जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार सकाळी 7 ते 11 या वेळेत भाविकांना थेट दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आणि या निर्णयामुळे भाविकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं असून मंदिर परिसरात गर्दीमध्ये लक्षणीय वाढ दिसून आली। सोने आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण, 2 दिवसामध्ये सोने 3 ते 4 हजार तर चांदी 20 ते 30 हजारांनी उतरली। युरियाची पहिली खेप भारताकडे रवाना, होर्मुझ सामुद्रधुनीमधून खुली झाल्यामुळे शेतकऱ्यांना खरीपासाठी खत उपलब्ध होणार। होर्मुझ सामुद्रधुनीत अडकलेल्या युरियाच्या खेपांपैकी पहिली खेप भारताच्या दिशेने रवाना झाली असून ती पुढील 7 ते 9 दिवसांमध्ये देशाच्या पूर्व किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता आहे। मराठवाड्यामध्ये 4,000वर सेवा केंद्रांना कुलूप, डिजिटल महाराष्ट्राच्या दाव्याला तडा। 6,861 पैकी फक्त 2,795 केंद्र कार्यरत, दाखल्यांसाठी तालुक्याच्या फेऱ्या मारल्या। एका प्रमाणपत्रासाठी किंवा अर्जासाठी अनेक किलोमीटरचा प्रवास, वाहतुकीचा खर्च, दिवसभराचा वेळ आणि कामाचा बोजा सहन करावा लागत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतानाचं पाहायला मिळतंय। विशेषतः पावसाळा आणि शेतीचा हंगाम आणि आर्थिक अडचणीच्या काळात ही परिस्थिती अधिकच गंभीर बनते। हेक्टरी 5 बॅग युरिया खताचे वाटप होणार, शेतकरी अपडेट झालाय। 70,000 शेतकऱ्यांकडून झाली ऑनलाईन खताचं बुकिंग।
रविकांत तुपकर यांचं आंदोलन स्थगित. मंत्री गिरीश महाजन यांनी रविकांत तुपकर यांची बुलढाण्यातील आंदोलनस्थळी भेट घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत येत्या 4 ते 5 दिवसात रविकांत तुपकर यांच्यासमोर बैठक लावण्याचं ठोस आश्वासन दिलंय आणि या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढला जाईल असं आश्वासन दिलंय. आणि या श्रेष्ठाईमुळे रविकांत तुपकर यांनी आपलं अन्नत्याग आंदोलन मागे घेतलं. प्रस्तावित नांदेड लातूर रेल्वेचा लोकेशन सर्वे पूर्ण. रेल्वे बोर्डाचा निर्देश डावलून ड्रोन ऐवजी जमिनीवरून सर्वेक्षण. खासदारांची बैठक. शेतीला मिळणार 6 तासच वीज, दिवसा वीज पण वेळ अपुरी. वीज कंपनीने सिंचनाचे गणित बिघडवलं. शासनाने दिवसा वीज पुरवठा देण्याचा निर्णय घेतला आणि ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. परंतु 8 तास मिळणारा कृषी वीज पुरवठा कमी करून 6 तास करण्यात आलाय. त्यातही दिवसा लोड जास्त असल्यामुळे अनेक वेळा 6 तासांपैकी फक्त 2 ते 3 तासच वीज मिळते. काही वेळा तर सलग 2 ते 3 दिवस वीज पुरवठा खंडित राहतोय. पुण्यातील धरणांमध्ये उरलाय केवळ 14% पाणीसाठा. जिल्ह्यामध्ये पाण्याचे हाल होणार. पावसाची प्रतीक्षा कायम. अधिक मासानंतर लग्नासराईला पुन्हा सुरुवात. अवघ्या महिनाभरात 14 मुहूर्त. मंगल कार्यालय, बँक्वेट हॉल हाऊसफुल. अधिक मासामुळे जवळपास 1 महिना स्थगित झालेल्या विवाह सोहळ्यांना शुक्रवारपासून पुन्हा सुरुवात झाली. यंदाच्या लग्नासराईला केवळ महिनाभराचा कालावधी उपलब्ध असल्यामुळे परिसरामध्ये लग्नांची लगबग दिसून येते. सागवान तोडीसाठी परवानगीची गरज संपली. महाराष्ट्र सरकारची नवी अधिसूचना. राज्यामध्ये सागाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सागाच्या तोडीसाठी शेतकऱ्यांना आता वन विभागाच्या परवानगीची गरज नाही. परवानगीची अट सरकारने 9 जून रोजी अधिसूचना काढून रद्द केली. मुंडे पॅटर्नचा राज्यभरात पसरला डाग. मात्र नागपूर विदर्भातील गुटखा माफिया मात्र बिंदास. मुंडे पॅटर्नलाही गुटखा माफियांचं आव्हान. घातक तंबाखूचा थेट गुजरातमधून येत आहेत खेपा. शेतीत ठिबक सिंचन केल्यास 50 लाख लिटर पाण्याची बचत. फक्त ऊसासाठी लागत आहे जवळपास 1400 TMC. ठिबकसाठी सक्ती करणे गरजेचे. शक्तीपीठ महामार्गातील बाधित शेतकऱ्यांचा 7/12 झाला लॉक. शासनाच्या कारभारावर संताप. शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत आणण्याचा प्रकार. सोलापूर जिल्ह्यातील करकब येथील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ मार्गाला सुरुवातीपासूनच विरोध दर्शवलाय. अशी असताना देखील एका बाजूला बाधित शेतकऱ्यांना कती घेण्यासाठी 30 जून पर्यंतची मुदत दिली, तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता 7/12 उतारे लॉक करण्याचा घाट घालून शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत आणण्याचा प्रकार केला जात असल्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. पावसाची प्रतीक्षा आणखी 4 दिवस. राज्यामध्ये 25 जून पासून जोरदार पावसाचा अंदाज. सोलापूर बारामती भागात अडखळलेला मान्सून 15 दिवसानंतर सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत. तिथून मान्सून पुढे सरकल्यास अनुकूल स्थिती तयार होत असल्यामुळे 25 जून ते 1 जुलै या कालावधीमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. त्यानुसार आणखी 4 दिवस मान्सूनसाठी प्रतीक्षा करावी लागेल. सौर प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना दिवसाआड 8 तास वीज. बागलांची वीज व्यवस्था अधिक सक्षम. तालुक्यामध्ये सुमारे 99,000 ग्राहक. नागपूर जिल्ह्यात ग्रामीण नंतर शहरातही स्मार्ट मीटरची एंट्री. ग्राहकांच्या मोबाईलवर मेसेज. संघटनांची आक्रमक भूमिका. महावितरणने नागपूर शहरामध्ये स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया वेगाने सुरू केली असून ग्राहकांना 48 तासांची पूर्वसूचना देण्यात आलेली आहे. मासिक पाळी आता वर्षातून 4च वेळा. आयुष्यभर गर्भधारणा शक्य. क्रांतिकारक संशोधन. अंड्यांचा साठा सुरक्षित ठेवून मेनोपाज लांबणीवर टाकण्यामध्ये यश. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातमी अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.